किनाऱ्यावरचा सूर्योदय वाजले सकाळचे 7 वाजून गेले आणि हा इथे समुद्र आणि आम्ही आता आलो समुद्रावरती पाण्यात बसण्यासाठी. पण इथे सूर्य बघून मस्त वाटलं. नंतर सूर्याची कोवळी किरणं पडतायत छान, आहे ना. किरणं किती मस्त वाटतात, ती कोवळी कोवळी. हा छान वाटतं एकदम. हा आहे आमचा सकाळचा नाश्ता. घावणे चटणी, उपमा, पोहे, शिरा. उपम्यावर आणि शिरा, पोह्यावर आणि उपम्यावर टाकायला शेव. आणि सगळ्याच गोष्टी छान आहेत, घरगुती आहेत आणि सुंदर चव आहे, एकदम मस्त चव आहे. शिरा पण एकदम छान आहे, मी एकच घेऊन बघितलं. उपमा पण खूप छान आहे. घावणे पण छान आहेत मस्त. रेवदंड्याला आपण नागावला थांबलो आहे. रेवदंडा इथून नागाववरून 10 किलोमीटर आहे. GPS लावलं आहे आणि आता ह्या अलिबागमधल्या छोट्या छोट्या रस्त्याने चाललो आहे. सकाळचे वाजलेत आता 10 वाजून गेले. नाश्ता वगैरे झाला आहे. आता रेवदंड्याचं बीच वगैरे, फोर्ट वगैरे फिरायचं आणि नंतर मग बघूया तिथून काय जवळ आहे. आता काय दिवसभर फिरायचंच तर आहे, तर तसं बघू. अलिबाग आता झोपेतून जागा होते असं वाटते. मस्त ऊन पडलंय कोवळा कोवळा. सकाळी समुद्रावर गेलेलो तेव्हा समुद्रावर पण थंड वातावरण होतं थोडंसं, पण एवढं थंडी नाही लागली जेवढं आपल्या इथे जाणवतं तेवढी. कारण समुद्राची खारी हवा असते ना, त्याच्यामुळे असेल. पण छान वाटते ना. मागे तुम्हाला दिसत असेल किती ग्रीनरी आहे. असं दोन्ही बाजूला झाड आहेत आणि त्यातून सूर्यप्रकाश येतोय आपल्या गाडीवरती. इथे सुवर्ण हनुमान मंदिर आहे. चौलचं मंदिर मध्ये पण जायचंय. खूप हॉटेल आहे तिथे, खूप.